मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचं रान करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईतील प्रभाग क्रमांक 166 मध्ये आहे आणि अपक्ष उमेदवार दशरथ सकपाळ हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। कशा प्रकारचा प्रचार तुमच्याकडनं सध्या सुरू आहे? प्रभाग क्रमांक 166 मध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात। खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे। लोकांना परिवर्तन हवा आहे, बदल हवा, चेहरा नवा। त्या अनुषंगाने सर्वांनी विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन, पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या समस्या सोडवल्या। त्या अनुषंगाने त्या सर्वांनीच मला या ठिकाणी उभं राहण्याची संधी दिली आहे। त्या संधीचं मी सोनं करेन। तुमचा मतदान रूपी आशीर्वाद येत्या 15 तारखेला 14 नंबर बटनवर बॅट्समन फलंदाज या निशाणीवर बटन दाबून, त्या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा। येणाऱ्या ज्या पण समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम हा तुमचा भाऊ दशरथ भाऊ म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करेन। मतदारामध्ये तुम्ही जाताय, प्रचारासाठी जाताय, कशा प्रकारचा प्रतिसाद मतदाराकडनं तुम्हाला मिळतोय? खूप छान प्रतिसाद मिळतोय। बोलवतायत, सत्कार करतायत, तुमचा विजय निश्चित आहे असे आशीर्वाद देत आहेत। त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की येणारा विजय हा सर्वसामान्य जनतेचा असेल, येणारा विजय हा लाडक्या बहिणींचा असेल, लाडक्या भावांचा असेल आणि वयोश्री जे आहेत ज्येष्ठ त्यांच्या माध्यमातून हा आशीर्वाद असेल। कुठले कुठले मुद्दे या प्रभागामध्ये तुम्हाला जाणवत आहेत? साहेब खूप मुद्दे या घेऊन तुम्ही मतदारामध्ये खूप जाताय? मुद्दे आहेत बघा। सर्वसामान्य नगरसेवक म्हणलं की वॉटर गटर मीटर, त्याच्या व्यतिरिक्त पण अशा खूप समस्या आहेत या प्रभागात। उदाहरणार्थ ते आरएमसीचा विषय घ्या, त्याच्यामुळे ते जर मी निवडून आलो तर ते जे आरएमसीचे जे गाड्या जात आहेत त्याचा रस्ता आपण चेंज करू आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाने ते चांगलंच होईल आणि जो काही म्हणजे त्रास होतोय लोकांना तो त्रास आपण संपवून टाकू। दुसरी गोष्ट झाली रस्त्याची, तिसरी गोष्ट झाली पाण्याची, चौथी गोष्ट झाली क्लस्टर डेव्हलपमेंट, पाचवी गोष्ट झाली क्रांतीनगर संदेशनगरचे स्थलांतर। त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करू। तसे आमचे कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे साहेब हे करतातच आहे, पण कसं आहे आता मी तुम्हाला सांगतो, पदाधिकारी म्हणून त्याला लिमिटेशन असतात। ज्या दिवशी महानगरपालिकेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दशरथ सकपाळ महानगरपालिकेत गेला, पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या ज्या बिल्डिंग आहेत HDLच्या त्याचं रिपेअर करू आणि त्यांना लवकरात लवकर तिथे त्यांच्या हक्काचं घर तुमच्या आशीर्वादाने देण्याचा प्रयत्न हा दशरथ सकपाळ नक्की करेल। तुम्ही विजयाची हमी देताय, पण कशा प्रकारचा विजय मिळेल? कारण की तुमच्या समोर अनेक पक्षाचे उमेदवार आहेत, जे मातब्बर आहेत, काही इथलेच जे स्थानिक नगरसेवक सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर दुसरीकडे ठाकरे बंधूची युतीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत। या सगळ्यांचा सामना कसा करणार? साहेब हे जे उमेदवार आहेत ते इकडून तिकडून आलेले आहेत। आम्ही आजही तिकडेच होतो, आजही तिकडेच आहे, लोकांपर्यंत जातोय, लोकांच्या समस्या जाणून घेतोय आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय। 90% पर्यंत आपण समस्या सोडवतोय, जेणेकरून कसं आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पदाधिकारी म्हणून एक लिमिटेशन असतात। जर तुमच्या सर्वांच्या मतदान रूपी आशीर्वादाने जर मी निवडून आलो तर तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने हमी देतो, जसं बदलाव हा नक्की होईल। ज्या ज्या समस्या आहेत, क्लस्टरच्या डेव्हलपमेंटच्या आहेत, SRAच्या समस्या आहेत, माझं तर इच्छा आहे की झोपडपट्टी मुक्त प्रभाग केल्याशिवाय मी राहणार नाही। आणि रोजगार, जे युवक आहेत त्या युवकांना रोजगार नाही भेटत, त्यामुळे ते नशेच्या आहिरी चालले आहेत। तर ते जर त्यांच्या हाताला जर रोजगार दिला तर भविष्य लय उज्ज्वल आहे आणि त्यांना त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते दशरथ सकपाळ, जे प्रभाग क्रमांक 166 मधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, मुंबई।